ही उजळणी करणाऱ्या विद्यार्थिनी जरा नीट पहा। केस पिकलेल्या सुरकुत्या आलेल्या या सगळ्या आजीबाई चक्क शाळेत आल्यात। ठाण्यात सुरू असलेली ही आजी आईची शाळा सध्या चर्चेत आहे। आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये या सगळ्या जणी अ आ इ शिकतायत। शिक्षणाची आवड असेल तर कोणत्याही वयात ते घेता येतं, हा विचार ठाण्यातील वागळे इस्टेट मधील 60 ते 80 वर्षाच्या आजीबाईंनी चक्क प्रत्यक्षात आणलाय। त्यांच्या वयाच्या इतर आजीबाई कदाचित नातवंडांची दप्तरं घेऊन शाळेत सोडायला जात असतील, पण या सगळ्या आजीबाई स्वतः पाठीवर अक्षर गिरवतायत। शिकणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे। आजींचं ते स्वप्न मला पूर्ण करायचं होतं। आम्हाला आजींना फक्त आनंद द्यायचा आहे। त्यांना 2 तास त्यांच्या घरातून एक वेगळ्या वातावरणात आम्हाला आणायचं आहे। त्यांना शिकवून त्यांना पुढे आणखीन काही नवीन देता येईल। बऱ्याचशा गोष्टी आमच्या समोर आणखीन आहेत भविष्यात। जयश्री फाउंडेशनच्या माधुरी पाटील आणि केव्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे हरेश गोगरी यांच्या माध्यमातून ही शाळा सुरू आहे। जयश्री फाउंडेशनच्या संचालिका माधुरी पाटील या आजींच्या शाळेच्या शिक्षिका आहेत। तर मंगळवार आणि शनिवार आठवड्यातून 2दा ही शाळा भरते। शाळेत येणाऱ्या सर्व आजीबाई अगदी आनंदाने हातात पाटी आणि पेन्सिल घेऊन येतात। आणि बरं का, या सगळ्या पोक्त वयातल्या महिला असल्या तरी आहेत शेवटी विद्यार्थिनीच। त्यामुळे शाळेत घडणाऱ्या गमती जमती सुद्धा इथे घडतात। मजा मस्ती करत एकमेकींना प्रोत्साहन देत या सगळ्या जणी लहानपणीचं शाळा शिकायचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही टिफिन घ्यायला आलतो, म्हणलं बरं आपलं आडीनडीला आपल्याला जेवण मिळतं, आपण जेवण आणायला जाऊ। मी आले, मॅडम होत्या तिथं। आजी म्हणे तुम्ही शिकाल का? म्हणलं काय? अहो तुम्ही शिकाल का? तर म्हणलं हो बाई शिकल। बघा माझ्या अंगावरती काटाला असं मला आनंद झाला ना, तर एकदम आता मी काय करून काय नाही। तर मी म्हणलं हो मॅडम मी शिकल। लहान वयात आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे कदाचित या सगळ्यांचं शिक्षण घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय, पण आता इतक्या वर्षांनी मिळालेल्या संधीचं सोनं या सगळ्या जणी करतायत। दुपारी 4 ते 5:30च्या दरम्यान भरणाऱ्या या वर्गात एका सुरात अक्षरे, पाढे, मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू येतो। 1 तास अक्षरांची ओळख, पाठीवर गिरवणं सुरू असतं, तर शेवटच्या अर्ध्या तासात गाणी, ओव्या असं सगळं सुरू असतं। आता आम्हाला शिकायला मिळते तर आम्ही आनंद होतो। क ख ग घ छ ज सगळे शब्द येतात, लिहिता येतं, वाचता येतं। या सगळ्या आजीबाईंना आवश्यक असलेली अक्षरे लिहिता वाचता यावीत, स्वतःचा पूर्ण पत्ता सांगता यावा, मोबाईल नंबर सांगता यावा, वृत्तपत्र वाचता यावेत अशा पद्धतीचं शिकवलं जातं। डिजिटल युगाची त्यांनाही ओळख व्हावी, अँड्रॉइड मोबाईल कसा वापरायचा, त्यातील सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे देखील शिकवलं जातं। त्यांच्या काळातील ओव्या म्हणणं, इतर गाणी बोलणं, बालवयात जे जे करायचे राहून गेलं ते या वर्गात करण्याचा प्रयत्न केला जातो। या वर्गात कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आली तर अगदी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे त्या एक साथ नमस्ते असं म्हणत त्यांचं स्वागत करताना दिसतात। 4 महिन्यांपूर्वी 2 आजीबाईंना घेऊन सुरू केलेल्या या वर्गात 2चे 4 आणि त्यानंतर थेट 17 विद्यार्थिनी झाल्या आहेत। आणखी आजीबाईंना प्रवेश द्यायचा आहे। इथं आल्यावर मला काही येत नव्हतं, पण आता क ख ग सगळं येतं। नातरुंड आहेत, पातरुंड आहेत। हो, ते कधीतरी तुमचा अभ्यास घेत असेल घरात? कोण? ते नाही घेत, ते इंग्लिशमध्ये आहेत। हा, ते इंग्लिशमध्ये आहेत तर नाही घेत, मग ते त्यांना येत। या आजी आईच्या शाळेत अभ्यास केल्यानंतर सगळ्या जणी घरी जाऊन देखील मॅडमनी सांगितलेला अभ्यास करतात। घरात नातवंड आणि आजी एकाच वेळी गृहपाठ करत असल्याचं चित्र या सगळ्यांच्या घरात पाहायला मिळत असेल। पण एरवी अभ्यास केला नाही म्हणून ओरडणाऱ्या आई बाबांची तक्रार आजीकडे करणाऱ्या नातवंडांचा मात्र आपली आजीच अभ्यासाला बसत असल्याने आई बाबांनाही कोणीतरी ओरडतंय या गमतीशीर भावनेचा आनंद हिरावून घेतला असेल नाही? नातवंडांना शाळेत सोडणाऱ्या, चांगलं शिकून मोठा हो असा आशीर्वाद देणाऱ्या या सगळ्या आजीबाई स्वतः देखील शिकतात।
ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. पुढारी न्यूजच्या संपूर्ण परिवाराकडून या सगळ्या विद्यार्थिनींना खूप खूप सदिच्छा. ठाण्याहून निकेश शार्दूलसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.